19 एप्रिलला दिल्लीच्या शालिमार बागमध्ये राहणाऱ्या विजयपाल गुप्ता यांच्या घरातून 1.5 कोटींचं सोनं आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले. ही चोरी 3 दिवसांपूर्वी घरात मोलकरीण म्हणून आलेल्या सोनियानं केल्याची तक्रार गुप्तांनी पोलिसांमध्ये दिली. पोलिसांनी सोनियाचा शोध सुरू केला आणि 10 दिवसांनी 29 एप्रिलला पोलीस मोलकरीण सोनियाच्या घरासमोर उभे राहिले. पण ते घर नव्हतं. 4 मजली बिल्डिंग होती जी सोनियाच्या मालकीची होती. 15 खतरनाक कुत्र्यांचा त्या घराला पहारा होता. त्या कुत्र्यांनी पोलिसांवर सुद्धा हल्ला केला. पोलीस कसे बसे घरात पोचले तेव्हा त्यांना सापडली गोधड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपलेली करोडपती मोलकरीण सोनिया. बरं, तपासात या मोलकरणीबद्दल धक्कादायक खुलासे झाले. मोलकरीण म्हणून तिने वेगवेगळ्या घरातून तब्बल 18 वर्षात 2 किलो सोन्याचे दागिने चोरले. कधीही पकडले जाऊ नये म्हणून तिने हे सोनं न विकता एका प्लॅनने कोट्यवधी पैसे कमावले. तिचं खरं नाव सुद्धा सोनिया नसून वेगवेगळ्या नावांनी तिने वेगवेगळ्या घरांमधून चोरी केल्याचं तपासात उघड झाले. ही करोडपती मोलकरीण सोनिया नक्की आहे कोण? इतके वर्ष चोरी करून सुद्धा ती पोलिसांच्या हाती कशी लागली नाही आणि चोरीचा तिचा खतरनाक पॅटर्न कसा होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. दिल्लीच्या शालिमार बाग इथल्या उच्चभ्रू वस्तीत 70 वर्षीय विजयपाल गुप्ता यांचा मोठा बंगला आहे. त्यांचा गाझियाबाद इथं प्लॅस्टिक कंटेनर मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. विजय गुप्ता आणि त्यांची पत्नी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर तर त्यांचा मुलगा आणि सून दुसऱ्या मजल्यावर राहतात. एप्रिल 2026 मध्ये विजय गुप्ता यांच्या घरातली मोलकरीण काही दिवसांसाठी सुट्टीवर होती. त्यामुळे ते काही दिवस घरकामासाठी एका मोलकरणीच्या शोधात होते. त्यांच्या बंगल्याच्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा त्यांनी घरकामासाठी महिलेचा शोध घ्यायला सांगितलं होतं. शालिमार बागच्या परिसरातून नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या सोनियासोबत या सिक्युरिटी गार्डची ओळख होती. आपल्याला कामाची गरज असल्याचं तिने या गार्डला सांगून ठेवलं होतं. त्यामुळे सिक्युरिटी गार्डने तिची ओळख आपले मालक विजय गुप्ता यांच्याशी करून दिली. 16 एप्रिलला सोनिया गुप्तांच्या घरी गेली. आपण आधीच्या मोलकरणीपेक्षा अर्ध्या पगारात काम करू असं सांगितलं. काम आवडलं नाही तर मला पगार पण देऊ नका असंही म्हणाली. तिने दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचं विजय गुप्ता आणि त्यांच्या पत्नीला फार कौतुक वाटलं आणि त्यांनी तिला कामावर ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिलला सोनिया दिलेल्या वेळेच्या आधीच गुप्ता यांच्या घरी कामासाठी आली. तिने घर स्वच्छ केलं, कपडे धुतले, जेवण बनवलं आणि निघून गेली. 18 एप्रिलला सुद्धा तिने याचप्रमाणे कामं केली. तिच्या कामावर गुप्ता दाम्पत्य प्रचंड खुश झालं. मग आला 19 एप्रिलचा दिवस. सकाळी 9 वाजता ती गुप्ता यांच्या घरी आली. तिने कामाला सुरुवात केली, पण त्या दिवशी तिचा प्लॅन घर साफ करण्याचा नाही, गुप्तांची तिजोरी साफ करण्याचा होता. मागच्या 2 दिवसात गुप्तांच्या घरात कोणकोणत्या कपाटात दागिने आहेत तिची सगळी माहिती तिने काढलेली. 19 तारखेला विजय गुप्ता आणि त्यांच्या पत्नी देवघरात पूजा करत होते. हीच संधी साधून सोनिया बेडरूम मध्ये शिरली. तिने कपाटातल्या तिजोरीचं लॉक तोडलं आणि त्यातून 1.5 कोटींचं सोनं आणि हिऱ्याचे दागिने काढून पिशवीत भरले. कोणालाही कसलीही कुणकुण न लागता तिथून पसार झाली. जेव्हा गुप्तांच्या पत्नी बेडरूम मध्ये गेल्या तेव्हा त्यांना उघडलेलं कपाट आणि रिकामी झालेली तिजोरी दिसली. सोनिया गायब असल्याचंही कळलं. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय गुप्ता यांनी ताबडतोब शालिमार बाग पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सोनियाचा शोध सुरू केला. परिसरातले सीसीटीव्ही तपासले, पण सोनियाचं करंट लोकेशन त्यांना सापडत नव्हतं. मुख्य म्हणजे पोलिसांच्या तपासात मोठा अडथळा होता तो सोनियाच्या खऱ्या ओळखीचा. 46 वर्षांची सोनिया ही अट्टल चोर असून ती वेगवेगळ्या नावांनी वावरत असल्याचं पोलिसांना समजलं. सोनिया हे सुद्धा तिचं खरं नाव नव्हतं. त्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. पण 4-5 दिवसांनी ही चोर मोलकरीण दिल्लीतल्या रोहिणीतल्या सेक्टर 11 मध्ये राहत असल्याचं शालिमार बाग पोलिसांना समजलं. पोलिसांनी सगळ्या परिसरात तिचा शोध घेतला आणि तिच्या घराचं एक्झॅक्ट लोकेशन पोलिसांना सापडलं. चोरीच्या घटनेनंतर 10 दिवसांनी 29 एप्रिलला पोलीस या मोलकरणीला अटक करण्यासाठी तिच्या घराबाहेर दाखल झाले. पण तिचं घर बघून पोलिसांना धक्का बसला. तिचं घर 4 मजल्यांचं होतं. पोलीस जेव्हा घराच्या मेन गेट मधून आत जायला लागले तेव्हा आणखी मोठा धक्का बसला. तिथे असलेल्या 2 खतरनाक कुत्र्यांनी थेट पोलिसांच्या अंगावर झडप घातली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे 2 ते 3 पोलीस जखमी झाले. काही पोलीस कसे बसे घराच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले तेव्हा तिथेही आणखी 3-4 कुत्री होती. या चोर मोलकरणीच्या घराला तब्बल 15 कुत्र्यांचा पहारा होता, ज्यामध्ये 3 पिटबुल, 4 अमेरिकन बुलीज आणि आणखी काही हिंस्त्र श्वानांचा समावेश होता. ही सगळी कुत्री तिने घरात लपवलेले पैसे आणि दागिन्यांच्या रक्षणासाठी ठेवलेले होते.
तसंच पोलीस आले तर कुत्र्यांमुळे आपल्याला पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी वेळ मिळावा, हा सुद्धा प्लॅन होता. पोलिसांनी या सगळ्या श्वानांना शांत करून घरात प्रवेश केला. सोनिया आपल्या आई आणि बहिणीसोबत तिथे राहत होती. पोलिसांनी घराचा कोपरा शोधला तेव्हा गाद्या आणि गोधड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपलेली सोनिया त्यांना सापडली आणि तिला अटक करण्यात आली. तिच्या घरातून 1 लाख रुपयांची कॅश सुद्धा जप्त करण्यात आली. तसंच दागिन्यांच्या काही बॅगा सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या. जेव्हा पोलिसांनी तिची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे व्हायला लागले. आपलं खरं नाव मलिका असल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं, पण तिच्या घरातून मिळालेल्या आधार कार्डवर तिचं नाव लिहिलेलं सोना. साधारण 20 वर्षांपूर्वी मलिका आपला पती कार्तिकेय सोबत चेन्नईतून दिल्लीला आली. पश्चिम दिल्लीत एका छोट्याशा घरात दोघं राहायला लागले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी अशी 2 मुलंही झाली. कार्तिकेयनं छोटं कपड्यांचं दुकान सुद्धा टाकलं. पतीची कमाई बेताचीच असल्याने 2008 पासून तिने घरोघरी जाऊन घरकामं करायला सुरुवात केली. पण दोघांची कमाई अपुरी पडते हे लक्षात आल्यावर या मलिकाने चोऱ्यांचं सत्र सुरू केलं. काही वर्षांनी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि चोऱ्यांचं प्रमाण आणखी वाढलं. चोरीसाठी मलिकानं आपला एक पॅटर्न तयार केला होता. ते दिल्लीत मोठमोठे बंगले असलेल्या वेगवेगळ्या उच्चभ्रू भागांमध्ये फिरायची. त्यातल्या काही मोठ्या घरांना टार्गेट करायची. मग त्या घरांचे वॉचमन, तिथल्या मोलकरणी यांच्याशी ओळख वाढवायची. त्यांच्याशी गार्डनमध्ये बसून गप्पा मारायची. हळूहळू त्यांचा आपल्यावर विश्वास बसायला लागला की ते आपल्याला कामाची खूप गरज आहे असं सांगायची. मुख्य म्हणजे ज्या घरात थोड्या दिवसांसाठीच घरकाम करणाऱ्या मोलकरणीची गरज आहे अशा घरांमध्ये काम मिळवून देण्याची विनंती करायची. मग अशा एखाद्या घरात काम मिळालं की 2-3 दिवसात घरात कपाटं किती आहेत, कुठल्या कपाटात किती दागिने आहेत याची माहिती चोराच्या नजरेनं बरोबर टिपायची. एकदा काही माहिती मिळाली की 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी घरातले लोक कामात असताना, झोपलेले असताना कपाटातल्या दागिन्यांवर डल्ला मारायची आणि तिथून कल्टी खायची. कुठल्याही घरात ती 3 दिवसांपेक्षा जास्त काळ थांबायची नाही असं पोलिसांच्या तपासात समोर आले. गेल्या 18 वर्षात तिच्यावर अशा 6 ते 8 जबर चोरीच्या केसेस दाखल असल्याचंही पुढे आले. 2008 मध्ये तिने पहिल्यांदा पंजाबी बाग इथल्या एका व्यावसायिकाच्या घरात दागिन्यांची चोरी केली होती. सप्टेंबर 2025 मध्ये तिने मौर्य एन्क्लेव्ह मधून 60 लाख तर ऑक्टोबर महिन्यात शालिमार बाग इथूनच तब्बल 2 कोटींचे दागिने पळवले होते. याशिवाय मधल्या काळात तिने काही छोट्या मोठ्या घरांमधून आणखी चोऱ्या केल्यात. पण 18 वर्ष ही मोलकरीण पोलिसांना कशी सापडली नाही हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी तिने एक वेल प्लॅन्ड मोडस ऑपरेंडी बनवली होती. एकतर ती नावं बदलून वेगवेगळ्या ठिकाणी जायची. कधी सोना, कधी सोनिया तर कधी अनिता म्हणून वेगवेगळ्या घरात चोऱ्या करायची. त्यामुळे तिला शोधणं अवघड व्हायचं. त्यात ती गोड बोलून बंगल्यांचे सिक्युरिटी गार्ड्स, काम करणाऱ्या बायका यांच्याकडून घरातली सगळी माहिती काढून घ्यायची आणि जिथे टेम्पररी कामासाठी बोलवले तिथे घर मालकांचा विश्वास जिंकायची. 3 ते 4 दिवसात ती आपला प्लॅन यशस्वी करूनच त्या भागातून बाहेर पडायची. त्यामुळे ती कुठे राहते याचा पत्ताच लागायचा नाही. मलिकाच्या न सापडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे चोरलेलं सोनं लपवण्याचा तिचा आगळा वेगळा प्लॅन. साधारणपणे सोनं चोरी करून चोर ते विकतात आणि पोलिसांच्या रडारवर येतात. पण मलिका असं काहीच करायची नाही. ती चोरी केलेलं सोनं कॅश अगेन्स्ट गोल्ड देणाऱ्या NBFC बँकांमध्ये जमा करायची. या चोरलेल्या सोन्याच्या बदल्यात थेट बँकांमधून लोन घेऊन आयुष्य आरामात राहायची. गेल्या 18 वर्षात तिने अशी तब्बल 15 बँक लॉकर्स उघडली होती. त्यात आत्तापर्यंत 2 किलो सोनं साठवून ठेवलं होतं. मुथूट फायनान्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बदल्यात तिने 5 लाखांचं लोन सुद्धा घेतलेलं. आत्तापर्यंत तिने एकूण 5 कोटींचं सोनं चोरी केलं असून पोलिसांच्या तपासात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याच्या बदल्यात लोन घेतलेल्या पैशांवर तिने रोहिणीच्या सेक्टर 11 मधली 4 मजली राहत्या घराची बिल्डिंग, सेक्टर 5 मध्ये काही फ्लॅट्स घेतले. सगळ्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. तिच्या सगळ्या मालमत्ता पोलिसांकडून सील करण्यात आल्यात. तसंच तिचे सगळे बँक अकाउंट्स फ्रीज करण्यात आलेत. वेगवेगळ्या बँकांच्या लॉकरमध्ये मलिकाने ठेवलेलं सोनं सुद्धा पोलीस ताब्यात घेत आहेत. तसंच या NBFC बँकांनी बॅकग्राऊंड चेक न करता आरोपीला लॉकर उघडून दिल्यानं या कंपन्या सुद्धा रडारवर आल्यात. मलिकाची आई घराजवळच डोसा शॉप चालवत असून मलिकाचा 23 वर्षांचा मुलगा शिवम सुद्धा चोरी आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली जेलमध्ये आहे. तर तिची मुलगी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेते. मलिका कुत्र्यांची पिल्लं विकून सुद्धा पैसे मिळवत असल्याचं तपासात समोर आलंय. थोडक्यात विषय असा आहे की 18 वर्ष मलिका उर्फ सोनिया उर्फ सोना उर्फ अनिता लोकांच्या घरात झाडू मारत होती, भांडी घासत होती.
त्यांचा विश्वास जिंकत होती, पण त्या विश्वासाच्याच बदल्यात ती लोकांच्या आयुष्यभराच्या कमाईवर डल्ला मारत होती. मलिका कधीच एखाद्या सिनेमातल्या चोरासारखी दिसली नाही. तिच्याकडे शस्त्र नव्हती, टोळी नव्हती, पण तिचं सर्वात मोठं हत्यार होतं तिचं गोड बोलणं आणि केलेली चोरी लपवण्याचा तिचा खतरनाक पॅटर्न.